इयत्ता 11वी कला। शाळेचे नाव श्री व्यंकटेश उच्च माध्यमिक आश्रम शाळा घाटगिरी, तालुका जिल्हा धाराशिव। जन्मतारीख 13 ऑगस्ट 2009। मोबाईल नंबर 93 73 74 20 24। तर आदरणीय परीक्षक आणि माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सप्रेम नमस्कार। तर आज मी तुम्हाला भारतीय संविधान हे जगातील महान ग्रंथापैकी एक या विषयावर माझे विचार मांडणार आहे। तर हक्क म्हणजे काय, न्याय म्हणजे काय आणि समानता म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी भारताला दाखवून दिली ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून त्यांनी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, न्याय, समता मिळावी यासाठी संविधानाची निर्मिती केली आणि भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क दिले आहेत। ते म्हणजे समानतेचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि न्यायाचा हक्क दिले असून देशाप्रती जबाबदारीची जाणीव करून दिली। म्हणूनच आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो। आज जरी भारत धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक जरी देश म्हणून ओळखला जात असेल तर याचे सर्व श्रेय भारतीय संविधानाला जाते। संविधान जपणे म्हणजे देश जपणे आणि संविधान पाळणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे। भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे। संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदे पुस्तक, त्यामध्ये देशाचा कारभार कसा चालावा, नागरिकांचे हक्क व कर्तव्य काय आहे हे सांगितले आहे। संविधान हे जगातील महान ग्रंथांपैकी एक आहे। संविधान म्हणजे केवळ कायद्याचा संग्रह नव्हे तर राष्ट्राचे तत्वज्ञान, लोकशाहीचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या हक्काचा रक्षण करणारा आधारस्तंभ आहे। संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। यामध्ये लिखित संविधान असून समाजातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली। संविधान 9 डिसेंबर 1946 रोजी लिहिण्यास सुरुवात झाली आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी संविधान लिहिण्यासाठी लागला। तर यामध्ये सुरुवातीला 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूच्या होत्या। यामध्ये आतापर्यंत 106 दुरुस्त्या झाल्या आहेत आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण झाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान भारताने स्वीकारले। म्हणून भारताचे संविधान हे सामाजिक न्यायाचे महाकाव्य आहे। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला 4 मूलभूत हक्क दिले आहेत: स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुत्व। माणूस माणसाला जोडणारा सर्वात मोठा पूल म्हणजे बंधुभाव होय। भारतीय संविधानाने जर एखाद्या नागरिकाला जात, धर्म, लिंग यांच्या आधारे भेदभाव होत असेल तर तो न्यायालयात न्याय मागू शकतो। याचे योग्य उदाहरण आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला जात, धर्म, लिंग यांच्या आधारे शिक्षण नाकारले गेले तर तो समानतेचा हक्काचा आधार घेऊन न्यायालयात न्याय मागू शकतो। हीच खरी लोकशाही। लोकशाही म्हणजे सरकारची रचना नाही तर जीवन जगण्याची खरी पद्धत आहे। धर्मनिरपेक्षता आणि एकतेचा संदेश भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करते। भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सर्व धर्माचे लोक राहतात आणि सर्वांना समान अधिकार मिळतात। हे जगातील फारच कमी देशांमध्ये होते। म्हणूनच भारताचे संविधान हे जगातील महान ग्रंथांपैकी एक आहे। भारताचे संविधान म्हणजे न्यायाचा आधार, स्वातंत्र्याची हमी, समानतेची प्रतीक्षा आणि बंधुभावाचा संदेश होय। म्हणून भारताचे संविधान हे जगातील महान ग्रंथांपैकी एक आहे। भारताचे संविधान हे केवळ कायद्याचा संग्रह नव्हे तर लोकशाहीचे जिवंत प्रतीक आहे। शेवटी जाता एवढेच सांगतो, संविधान जपणे केवळ सरकारचे नाही तर
प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. संविधान पाळणे केवळ जबाबदारी नाही, संविधान पाळणे केवळ जबाबदारी नाही तर राष्ट्रप्रेमाची खरी ओळख आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.